नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आलोय आपण आता सोडलेला. काय रस्ता असं वाटलं चिखलदऱ्याला आलो. थोडस सामान घ्यायचं होतं त्यासाठी आलो बाहेर. आम्ही काय रस्ता इकडचा काय. अजून एक दादा येणार आहे यश भाऊ सोबत. आता आपण चाललो बैल पाहिले. इकडचा नामांकित बैल आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतेच. जो चांगला नामांकित बैल होऊन गेला आहे. आज आपण त्या बैलाला पाहायला चाललो. तर चला व्हिडिओ मध्ये बनवून राहा, खूप मजा येणार आहे. चालू आपण आता. एवढी मशागत करून आलोय भाऊ आपण मैदानावर. त्या बैलाला आपल्याला पाहायची देशाची इंतजार होती. त्या बैलापाशी आलो. मोठा लक्ष्य. काय ही आहे मोठा लक्षाची पैदास छावा. हिंद केसरी मोठा लक्ष याची एक पैदास छावा. हे देखील काही दिवसात मैदान गाजवायला सज्ज होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता तिकडे आहे छावाची आई. छावाची आई आणि तिकडे बांधलाय छावा. बाकी मोठ्या लक्षाची दावण आहे. हा बघा मोठा लक्ष हा आहे. एक टाइम होता ज्यांनी पूर्ण मार्केट गाजवून ठेवलं होतं. आणि आज त्याचं वय झाल्यामुळे तो आज असा बसलेला आहे. वय बघायचं म्हटलं म्हणजे बैल असेल कमसे कम 20-25 वर्षाच्या जवळपास. बघा सेवा करणारे त्यांचे मालक. आधी बिना टापीचा बैल नाही राहायचा. एवढा गरम रक्ताचा असलेला हा बैल होता. आता वय झाल्यामुळे बघू शकता तुम्ही. पण खरंच खूप त्यांचं सेवा करणारे खूप म्हणजे मानावं लागेल की एवढा बैल सांभाळतोय. आणखी त्याचं पूर्ण करतंय. वैरण पाणी खाणं सर्व. आता तो ओपन मध्ये 2 वर्ष नंबर गेला. म्हणजे 1 वर्षाचा असताना घेतला. 1 वर्ष असताना. कुठून घेतला होता? वाघवाडी संतोष ड्रायव्हर. आणि तुम्ही सांभाळला पूर्ण, तुम्ही केला. त्यांनी मूर्ती घडवली. ती मूर्ती घडवण्याच्या मागचं कारण. तुमचं नाव दादा? दादाराव चव्हाण. दादाराव चव्हाण. राहुल दादा छोटा मथुर म्हणा. हा काय राहुल दादा. हे तिथे दिसत आहे ना छोटा मथुर. इथं बांधायला काळी छोटा मथुर. आपल्या मथुर छोटा मथुर. बाजी नाही, आता नवीन वस्त्र दिले. छोटा मथुर. अरे आता ते बिंजोडला वगैरे धावले वाटतं ना. मुंबईत केले. हा मुंबईला. आपल्याकडे नाही आलाय. माझा यांचे फेरे वगैरे काढायची जागा. फेर काढा तिकडे करोडी ते बिंजोडच्या भाटीला. मोठा लक्ष. मोठा छावा. आता छावा किती महिन्याचा आहे? 6 महिने पूर्ण झाले. छावा 6 महिने पूर्ण झाले. हे लक्षाचे मालक. ही मूर्ती म्हणजे लक्षा यांनी घडवलेला आहे. आधीपासून सांभाळ वगैरे सगळं. ड्रायव्हर पण स्वतः आणि सगळं घरचं. सुट्टी मेकर, ड्रायव्हर सगळं स्वतः. आता काय सांगाल तुम्ही, छावा होऊ शकते का असा? नाही.
हा एकमेव बैल. नाही तुमच्याच हातात आहे घडवणं तर काही. पहिला काय वेगळा आता वेगळा. हा, हा. आजारी पडला तर ते इंजेक्शन बिंब डॉक्टर करीत नव्हतं पहिले पहिले ध्यान. आयुर्वेदिक सगळं. आणि याचा आता त्यांचा काळ आहे पळणाऱ्या बैलांचा. हा. आपल्या बैलाचा काळ होता. काळ होता पण हे सगळं मीडिया वगैरे नव्हतं त्यावेळेस. नाही तर नव्हतं. दिसून गेलं नाही तर दिसलं असतं. कोणत्या मैदानात गेला? सातारा छकडी, त्यानंतर मुंबईला बिनजोडला, घाटात नाही गेला. लय जण मागे लागली पण नाही घाटात गेला. हा हा. आणि तुम्हीच आणलेला बैल, तुम्हाला म्हणजे काय वाटत होतं? बैलाला काय हाणायला लागतच नव्हतं. हा हा. आवाजानीच. आणि तुमचा सुद्धा खूप जीव होता त्याच्यावर, मारायचं मन नसं नव्हतं. मारायचंच नव्हतं बैल. हा हा. केव्हा आपल्याला काही पणाच येणार नाही. हा हा. आणि सलग एक नंबर. हा हा. आणि तुमचं सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात चांगलं मैदान कोणतं? सगळीच मैदान. आता पुशीगाव, कोरेगाव, तवा काही एका गावात एकदाच मैदान. हा, हा. 10 मैदान. एखादं असं सगळ्यात स्पीड लागली, अविस्मरणीय मैदान? सगळं पुशीगाव देवाची उरळी. जेव्हा लक्षाला सगळ्यात जास्त स्पीड लागला ते कोणतं मैदान? सर्वात आठवणीत आहे मैदान का जे देवाची उरळी. देवाजिरडी. म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त स्पीड. जास्त स्पीड लागली. गाड्या इथं होत्या तेव्हा त्या झाडापाशी आपली गाडी. म्हणजे पहा किती दूर गाडी होती. 100-150 फूट समोर होती. अंतर. म्हणजे जिथून आता जे ड्रायव्हर बैल हाणणे चालू करते तेवढं अंतर टाकून बैल गाडी मारली होती. मारली. आणि याला सोबती सगळ्यात चांगला सोबती कोणता लाभला, म्हणजे भागड कोणती लागली? सगळ्यात सुट्टी म्हणजे बारका लक्ष दोन्ही जुलै गाडी पळाली. छोटा लक्षा मोठा लक्षा. आणि याच्यावर नावीचा वजीर पण पडाला. ती एका शेतीत पळलो हा हा. बेडगावात. ती बारी डावून गाड्या. हा हा हा. शिरसवडी. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हीच हाणलाय बैल. त्याच्याबद्दल बाईटी दिली होती बा, म्हणजे असा अंगाचा काटा शहारा उभा झाला होता. 8 दिवस त्यानं गाडी हाणली नव्हती. दुसरी कोणती? हे गाडी आणल्या एवढा स्पीड लागला होता गाडी. स्पीड खूप होता. म्हणजे असं काय बा, कशाहून स्पीड होता? अंगचा होता की काही? अंगचं स्पीड. अंगचा स्पीड. आणि एक 100 फूट असं म्हणजे 100-50 फूट असा पडणार. हा हा. एकदा त्यानं गती घेतली की पुन्हा पुढे लय किती पण पडला. गती सुटायची नाही. हा हा. आता पडलं कमी, आता निम्म पडलं नाही त्याच्यात. हा हा हा. पहिले 1200 फूट आहे पुढेच पल्ला. आता 1000, 700, 800, कुठं आहे 800. 800. हा हा. होणार. शेवगाजी पण एवढं नाव आता कसं काळ बदलत निघाला. हा हा. त्यामुळे जो समजा असं बैलगाडी क्षेत्र आहे हे शेतकऱ्याचं राहिलंच नाही. शेतकऱ्याचं राहिलं. पैसेवाल्यांचा. हे फक्त पैसेवाल्याचं राहिलं नाही. गोरगरीबाचं राहिलं नाही. 2 नंबर वाल्याचा धंदा आहे. त्यांचाच राहिला. वायदी वगैरे सगळं. वायदे 5-5 लाख आणि 3-3 लाख रुपये वायदे आता घेतली. हा हा. पहिले काही नव्हतं. वयासकट आम्ही घेत नव्हतो. फक्त पहिलं कसं आपल्याला बक्षीस कमी. 5,000 बक्षीस आलं तर 13,000 रुपये जेवायची पावती असणार. हा हा. 4,000 रुपये देणार. ते ड्रायव्हरचे तरी ड्रायव्हर तुम्ही स्वतःचे होते. ड्रायव्हर तेव्हा काय लय खर्च नव्हता. म्हणजे टेम्पो भाडं बी लय नव्हतं. सुट्टी मेकरांनी काय पैसे द्यायला लागत नव्हतं. काय घरचाच सुट्टी मेकर होता. नाही सगळ्यांच घरचं असलं तरी पण बाजूच्या घरची सुट्टी मेकर. हा हा. आता तसं लय स्वल्प गाड्या सोडा बिडायला. पट्टी आहे त्या पट्टीच्या पुढे काय कोण पाय घेऊन देत नाही. पाय घेतला की बाद. तसं आहे तिथं पहिलं कासा पण गाड्या सोडून द्यायची. हा हा. काही नाही झेंडवाल्या वशील लावला की सोडून द्यायचं. तरी पण लय जणांच्याकडे हे आहे shooting. हा शूटिंग आहे. मोठ्या माणसांच्या तेव्हा फोन होतच. हा हा हा. इतिहास घडवलाय त्या बैलाने. बैलगाडी क्षेत्रातला बैलगाडी इतिहास. क्षेत्रात त्याच्यासारखा दुसरा बैल होणच नाही. नाही त्या स्पीडचा नाही होता. आणि एवढं शरीर आता पण कट्स वगैरे आपण बैल का सांभाळा होता कसा ते आता जे आज मार खाल्ला तर उद्या लगेच पळू देत. हा हा. ब्रेकवर. काय घोटाळा झाला तर आम्ही 8-9 दिवसांनाच बैल पळवणार. हा. कंटिन्यू पळवायचं नाही. पळवितच नव्हतं. 4-5 दिवस 8 दिवस. आठच होतं तसं. हा हा. 15 दिवसांना 8 दिवसांना एकच आठ येणार. आता कंटिन्यू झालेले. आता रोज 8 आहे. हा हा. आपले काम वगैरे पण करतात. आता छावाला पण तसंच पळवणार. हो छावा तसं. आम्ही सगळीच बैल तशी हा, हा. पळवित. कुठलाच बैल पळवित नाही. जास्त नाही. काही भागडीला त्रास जातो का नियोजनाला? नाही काय नाही जात. आपण पहिलं माणसांच्याकडे नावाच्या ना त्रास नाही जात. आपण कोणाला वाय दिले घेतलेले ना आपण कोणाला द्यायची नाही.
कोणी मागितली पण नाही तुम्हाला माहिती? मागित बी नाही कोण माहिती. हा पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनानं बैल पळवलाच नाही तुम्ही. नाही नाही कधीच नाव नाही. नुसतं का नाव नुसतं नाव. नाव कमवलं. तेव्हा बक्षीस पण नव्हते जास्त. बक्षीस नव्हती 10,000 म्हणजे लय. हा हा सगळ्यात मोठं बक्षीस बुलेटचं बुलेटचं कोरेगावचं कोरेगावचं यानं जिंकलेला. त्यानं जिंकलेलं. आणि एक स्प्लेंडर ही स्प्लेंडर ही स्प्लेंडरची ही स्प्लेंडर आहे त्याची. स्टार्टची स्प्लेंडर हा 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 ही कधीची स्प्लेंडर आहे? ही दुसरा होता दुसरा होता तेव्हा काही आदात वगैरे काही नव्हतं, डायरेक्ट ओपन. सगळं एक जागीच पळा. आट्यात नाही आट्यात मी पुढे चाललो तरच मागण्या येणार नाही तर येणार. मागे राहिलो की याला पाडून म्हणून हा साईड दिली भाऊ जरा माझं झालं पाडून गेला पण तेव्हा ते ऑपरेशन झाले पायाचं. काय म्हणजे पडला होता? कुठे पडला? गावात शिरला होता बैल. हा गावात फुटून घरात शिरला मागल्या परड्यात तारखेला होती आता अडकला तेव्हा गाव हा हा ऑपरेशन केलेलं मग? ऑपरेशन केल्यावर पण पडाला. पुन्हा पळाला 2-3 वर्ष पळाला. 7-8 जणांनी धरला होता. टाप होता आणि बायला तरी पण गेला. म्हणजे खूप ताकदीचा बैल होता. आता छावा बनवा तुम्ही. बनवायचं चाललंय आता बघूया प्रयत्न. हा हा बैलाच्या आशीर्वादाने हा होईलच मोठ्या लक्षाच्या आशीर्वादाने. त्याची एवढी तुम्ही सेवा करताय. हो. आजकालच्या याच्यात कोणी नाही करत एवढी सेवा. नाही नाही आज मागली कम से कम बैलं बैलाचं वय कम से कम मागली बैल गेली घ्यायला. 20-22 वर्षाचं बैलाचं वय आहे. याच्या मागली बैल गेली. त्याच्या मागली बैल गेले आणि एवढ्या वर्ष आताचे बैल नाही टिकत. नाही नाही आताची बैल पायात जातील लई. हा हा